नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बीन्स आणि बटाटा याची भाजी करणार आहोत। लवकर होणारी भाजी आहे, पटकन होणारी, वेळ खूप लागत नाही आणि पदार्थही खूप लागत नाही, पण चवीला खूप छान लागते। तर या भाजीसाठी आपण इथे बीन्स घेतलेले आहेत, धुवून शिरा काढून तुकडे करून घेतलेले आहेत। तसेच बटाटे जरा मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत। सालं तुम्ही हवं तर काढू शकता, मी इथे सालं काढलेली नाही आहेत। आणि बटाटे पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते रंग बदलत नाहीत। तर इथे आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि ही मोहरी थोडीशी तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडली की नंतर आपण त्याच्यामध्ये थोडे जिरे घालणार आहोत, तसंच थोडासा हिंगही घालायचा। त्याच्यामध्ये मी कांदा लसूण दोन्ही वापरत नाही आहे, तुम्ही हवं तर वापरणार असाल तर आता कांदा घालू शकता, कांदा लसूण दोन्ही आत्ता घालू शकता, पण ही बिन कांद्याची लसणाची भाजी छान लागते। नंतर आपण हे जे बीन्स चिरून ठेवलेले आहेत ते ह्याच्यात घालायचे। तसंच बटाटेसुद्धा पाण्यातून काढून त्याच्यामध्ये घालायचे। नंतर हे दोन्ही आपल्या फोडणीबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचा हळद घालते आहे आणि 1-2-3 चमचे पाणी घालायचं आणि नंतर झाकण ठेवून हे मिसळून घेऊन झाकण ठेवून 1-2-3 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं। नंतर याच्यामध्ये थोडं शिजल्यानंतर याच्यामध्ये 1 अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालते आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर 1 अर्धा चमचा मीठ घालते आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं। आपण आधी 1-2 चमचे पाणी घातलं होतं, इथं आता परत 2 चमचे पाणी मी घालते आहे, कारण सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आपल्या भाजीने। नंतर आता ह्याच्यामध्ये धणे जिऱ्याची पावडर घालते आहे मी 1 अर्धा चमचा, हे ऑप्शनल आहे। नंतर 1 अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे मी इथे, त्याच्याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा तुमचा नेहमीचा जो भाजीला वापरण्याचा मसाला असेल तो मसाला घालू शकता। मी इथे 1 अर्धा चमचा साखर घालते आहे, हवं तर गुळही घातला तरी चालेल। यानंतर हे सगळं आपल्या भाजीबरोबर मिसळून घ्यायचं व्यवस्थित। आपण जे घातलेले मसाले आहेत ते चांगले मिसळून घ्यायचे आणि झाकण ठेवून परत 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचे। आता आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली असणार आहे। कढीपत्त्याची पानं घालते आहे आता आणि नंतर बटाटा शिजलाय का नाही हे जरा आपण बघूया। आता बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, बीन्सही कोवळे असल्याने तेवढ्या वेळात शिजलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ खोवलेला घालते आहे मी इथे आणि हे सगळं घालून, हे दोन्ही घालून आता व्यवस्थित मिसळून घ्यायचे। आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे, ही व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि ही तयार भाजी आपण चपाती, भात, पराठा, पुरी याच्याबरोबर सर्व करू शकतो। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, काय आवडलं काय नाही ते जरूर सांगा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।